मंडळी, आता आपण चर्चा करणार आहोत आजच्या आणखी एका मोठ्या बातमीची। महाराष्ट्रातल्या जवळपास निम्म्या विधानसभा मतदारसंघांमध्ये आज सकाळपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रांगा लागल्या होत्या। तुम्ही म्हणाल की त्यात काय नवीन आहे हो? तर मंडळी, याच रांगांचं विश्लेषण करण्यासाठी पाहूयात काही प्रमुख नेत्यांचं शक्ती प्रदर्शन। हा एक चांगला बालेकिल्ला आम्ही सगळ्यांनी म्हणून अजून घट्ट बांधला। विजय तर निश्चित आहेच। 1985 पासून विधान भवनामध्ये आहे। आता आणखीन तुमच्या आशीर्वादाने आणखीन 5 वर्ष बसणार। लोकांच्या आशीर्वादावर चांगला मताधिक्याने ह्या तालुक्यातली लोक मला आमदार म्हणून काम करण्याची संधी देतील। जो बदल, जो परिवर्तन आपल्याला महाराष्ट्रात आणायचं आहे, त्यासाठी आम्ही सुरुवात केली। इकडे वरळी ते हिंगोली, तर तिकडे सांगली ते परळी। मंडळी, आज महाराष्ट्राच्या जवळपास 100 पेक्षा जास्त मतदारसंघांमध्ये धुरळा उडालाय। तुम्ही म्हणाल की विधानसभेचा निकाल कुठे लागलाय हो? जरा थांबा, धुरळा कसा उडालाय तेच सांगतो। निकालाआधीच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी नेत्यांनी अर्ज दाखल करताना फटाक्यांची तुफान आतषबाजी केली। बरं, कार्यकर्त्यांचं प्रेम म्हणा की पक्षाकडून आलेलं शक्ती प्रदर्शन म्हणा, गर्दी तर नेत्यांनी आजच जमवली। येवल्यात अजित पवारांच्या पक्षाचे छगन भुजबळ, इस्लामपुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जयंत पाटलांच्या पक्षात नुकतेच सामील झालेले हर्षवर्धन पाटील, वरळीत ठाकरेंच्या शिवसेनेचे आदित्य ठाकरे, कोथरूडमध्ये भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, हिंगोलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर, ठाण्यात मनसेचे अविनाश जाधव। मंडळी, ही फक्त प्रातिनिधिक उदाहरणं आहेत जिथं आज प्रत्येक नेत्यानं अगदी तगडं शक्ती प्रदर्शन केलं। आता आज का केलं याचंही एक कारण आहे, ते आहे ज्योतिषशास्त्र। आणि त्यानुसार आजचा मुहूर्त मंडळी, विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात ही 22 ऑक्टोबरला झाली आणि अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख आहे 29 ऑक्टोबर। याच 22 ते 29 दरम्यान एकच शनिवार रविवारची सुट्टी आहे। ते 2 दिवस सोडले ना तर अर्ज भरण्यासाठी इनमीन 6 दिवस सुटत आहेत। पण तरीही गेल्या 2 दिवसांमध्ये ज्या विभागीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता, तिथंच आज उभं राहायला जागा नव्हती। अशीच गर्दी 28 तारखेलाही असणार आहे। त्यात 24 तारखेला म्हणजे आज आणि 28 ऑक्टोबरला नेत्यांच्या उड्या का? कारण सापडलं मुहूर्त आणि शुभ दिवस। ज्योतिष अभ्यासकांच्या मते हे दोन्ही दिवस शुभ आहेत। 24 तारखेला म्हणजे आज गुरुपुष्यामृत योग असल्यानं शुभ दिवस, तर 28 ऑक्टोबरला स्थिर लग्न, सिंह राशीला चंद्रयोग म्हणून तोही शुभ दिवस। मंडळी, आता आपले नेते ज्योतिषशास्त्रावर किती विसंबून असतात हे काही आम्ही सांगायला जात नाही। अनेक पुरोगामी नेतेही आहेत, त्यांनी उघड उघड अशा गोष्टींचा विरोध केल्याचंही आपण पाहिलंय। पण फार खोलात न जाता मी तुम्हाला हे अंकगणित ज्योतिषशास्त्रावरच्या गोष्टी का सांगतोय ते आता सांगतो। आज अर्ज दाखल करताना जितका विचार टायमिंगचा झाला, तितकाच विचार त्यांच्याच मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचा झाला असेल का? मंडळी, ज्या ज्या नेत्यांनी आज तास 2 तास शक्ती प्रदर्शन केलं, त्यामुळे शहरातल्या किमान त्या भागाची वाहतूक व्यवस्था कोलमडली नसेल का? जो अर्ज अगदी एकट्यानं जाऊनही दाखल करता येऊ शकतो, त्यासाठी इतका लवाजमा घेऊन जात असताना ती नेते मंडळी आपल्याच मतदारांचा विचार करत असतील का? अहो, काही का असेना, नेता कोणत्याही पक्षाचा असो, त्यांनी केलेल्या आजच्या शक्ती प्रदर्शनासह दाखल केलेल्या अर्जावर होता आपला आजचा दुसरा प्रश्न। आणि तोच प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। आजचा दुसरा प्रश्न, जनजीवन विस्कळीत करत मोठ्या शक्ती प्रदर्शनात विधानसभा निवडणुकीचे अर्ज दाखल केल्याचा निकालावर परिणाम होतो का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते। आणि याच मुद्द्यावर एबीपी माझानं काही प्रश्नही उपस्थित केलेत, आपण ते पाहूयात मीडिया सेंटरला। शक्ती प्रदर्शनावर माझाचे सवाल आहेत मंडळी। वाहतूक कोंडी करून शक्ती प्रदर्शन करणं हे गरजेचं आहे का? मतदारांची गैरसोय करून उमेदवार त्यांचा रोष ओढावून घेत नाहीत? प्रचार सभा, ऑनलाईन प्रचार मोहिमा असतातच, मग अर्ज भरताना रॅली कशासाठी?
रॅलीमुळे दुकानांच्या व्यवसायावर परिणाम होतो, प्रदूषणात भर पडते, हे राजकीय पक्षांना कळत नाही का? रॅलीमध्ये एकही कार्यकर्ता हेल्मेटचा वापर करत नाही, यावर सर्वच नेते गप्प का? गाडीच्या सनरूफमधून डोकं बाहेर काढणं बेकायदेशीर आहे, हे कुठल्याच नेत्याला माहीत नाही का? ज्या जनतेचं प्रतिनिधित्व करण्याची इच्छा असते त्यांचीच गैरसोय करणं हे कितपत योग्य आहे? हे सवाल विधानसभा निवडणुकीच्या अर्ज भरताना जे शक्ती प्रदर्शन करण्यात आलं, त्यामुळे वाहतूक कोंडी झाली, त्यावर आम्ही विचारले. मंडळी, राज्यातल्या विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरण्याआधी काढलेल्या मिरवणुकांनी त्या शहरात वाहतूक कोंडी निर्माण केल्याचं चित्र सर्रास पाहायला मिळालं. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे त्याला अपवाद ठरले. धनंजय मुंडे यांनी 4 लाडक्या बहिणी आणि मोजक्या समर्थकांच्या साथीनं बीडच्या परळी तहसील कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या लाडक्या बहिणींमध्ये पंकजा आणि प्रीतम मुंडे या भाजपच्या नेत्यांचाही समावेश होता. पण धनंजय मुंडेंनी त्यांच्यासोबत हजारो कार्यकर्त्यांचा लवाजमा मिरवणुकीने घेऊन जाणं कटाक्षानं टाळलं. त्यानंतर आपण अतिशय साधेपणानं उमेदवारी अर्ज दाखल केला, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला त्या परळी मतदारसंघाची राज्यात भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख आहे. पण यंदा तब्बल 40 वर्षानंतर परळीतल्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच कमळ चिन्ह पाहायला मिळणार नाही. राज्यातल्या सत्ताधारी महायुतीत परळी हा मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलाय. त्यामुळे राष्ट्रवादीच्या तिकिटावर ही निवडणूक लढणारे धनंजय मुंडे हे साहजिकच घड्याळ चिन्ह घेऊन मैदानात उतरले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी परळीतून उमेदवारी अर्ज भरण्याआधी धनंजय मुंडे हे आपली सख्खी चुलत बहीण आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या घरी पोचले. तिथं पंकजा आणि प्रीतम या मुंडे भगिनींनी धनंजय मुंडे यांचं औक्षण केलं. तिथून विविध मंदिरं आणि गोपीनाथ गडावर त्यांनी आशीर्वाद घेतला आणि मग परळी तहसील कार्यालयात जाऊन धनंजय मुंडेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळेस पंकजाताई सोबत मी स्वतः माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्या सूचक होता आणि त्यांच्यासोबत या मतदारसंघातल्या सामान्य आमच्या लाडक्या बहिणी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करायला या ठिकाणी होत्या. त्यामुळे एक आगळा वेगळा नक्कीच आनंद आहे. त्यांनी जे फॉर्म भरायचे आहेत ते विविध लोकांबरोबर फॉर्म भरतायत. त्यामध्ये पहिला फॉर्म हा त्यांनी महिलांबरोबर भरला. त्याच्यामध्ये लाडक्या बहिणी ही आता योजना महाराष्ट्रामध्ये फार पॉप्युलर आहे. लाडक्या बहिणी होत्या आणि खरंच लाडक्या बहिणी पण होत्या. आम्ही बहिणी आणि राजकीय क्षेत्रात त्यांच्याबरोबर आलेल्या सगळ्या ज्या कार्यकर्त्या बहिणी आहेत त्यांच्यासमोर फॉर्म. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी काय म्हटलं ते आपण ऐकलं. पण अर्ज दाखल करण्याचा कार्यक्रम आजच्या संध्याकाळी थंडावला, म्हणजे आजच्या दिवसापुरता. आणि त्याच संध्याकाळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. त्यात सगळ्या राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघाचाही उमेदवार जाहीर झालाय. आणि मंडळी, तो उमेदवार दुसरा तिसरा कोणी नसून ते आहेत युगेंद्र पवार. त्यांच्या उमेदवारीनं बारामती विधानसभेत लोकसभेप्रमाणेच पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार हे निश्चित झाले. लोकसभेला सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवण्यात आलं होतं. पुढे काय झालं हे साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण लोकसभेनंतर राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले. तेव्हापासून बारामती विधानसभा मतदारसंघात युगेंद्र पवार ॲक्टिव्ह झाले, गावोगाव फिरू लागले. त्यांनी बारामती मतदारसंघातून सलग 6 वेळा आमदार असलेल्या अजितदादांना आव्हान देण्यासाठी आता कंबर कसली. तर दुसरीकडे अजित पवार मात्र बारामतीतून लढणार की नाही अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. कारण दादांनी अनेक सभांमधून बारामतीत नव्या उमेदवाराला संधी द्या अशी वक्तव्य केली. पण कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नावाची घोषणा झाली. त्यामुळे आता बारामतीत काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होणार आहे. आता ही बाजी लोकसभेप्रमाणे शरद पवारच जिंकणार की दादा आपला गड राखून 7व्यांदा आमदार होणार हे लवकरच कळणार आहे. बरं, शरद पवारांच्या पक्षाच्या यादीनं पवारांच्याच नाही तर आणखी एका कुटुंबात थेट लढत होणार आहे हे स्पष्ट झालं आहे. आणि ते कुटुंब म्हणजे आत्राम कुटुंब. अहेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मराव बाबा आत्राम
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दादांसोबत गेले. तिथं धर्मराव बाबांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि आज भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे अहेरी विधानसभेची लढत ही बाप आणि लेकीमध्ये होणार आहे. तर तासगाव कवठे महाकाळमधून तरुण नेतृत्व रोहित पाटील, तर कर्जत जामखेडमधून रोहित पवार हे मैदानात असणार आहेत. आंबेगावमधून देवदत्त निकम, तर कागलमधून समरजित खाडगे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. बारामतीतून उमेदवारी मिळाल्यानंतर युगेंद्र पवारांनी नेमक्या भावना आपल्या कशा व्यक्त केल्या आपण त्याही पाहूया. नाही, समोर नक्कीच खूप मोठं आव्हान आहे आणि आपण सगळे कष्ट घेणार आहोत. कार्यकर्ते आमचे वाढलेत, ते चांगलं काम करतायत. लोकसभेला पण त्यांनी सगळ्यांनी चांगलं काम केलं. तसंच काम आता विधानसभा असेल किंवा इथून पुढं जे काही निवडणुका येतील तिथं सगळे चांगलं काम करतील आणि पवार साहेबांचे विचार या तालुक्यामध्ये, राज्यामध्ये नेहमी जपतील, टिकवतील आणि पुढे नेतील. आणि मंडळी, याच मुद्द्याशी निगडीत होता झिरो ओव्हरचा आजचा दुसरा प्रश्न. त्यावर एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी सोशल मीडियावर अगदी मनमोकळ्या प्रतिक्रिया दिल्यात. त्या जाणून घेण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. जनजीवन विस्कळीत करत मोठ्या शक्ती प्रदर्शनात विधानसभा निवडणुकीचे अर्ज दाखल केल्याचा निकालावर परिणाम होतो का? होय आणि नाही असे दोन पर्याय आम्ही दिलेले होते. एक्सवर अमोल काते म्हणतात, स्वतःचं जीवन विस्कळीत होऊ नये म्हणून नेते मंडळी 5 वर्ष इकडून तिकडे तिकडून इकडे करतात, तरीही जनतेला अक्कल येत नाही. जनता पुन्हा अशाच आयाराम गयाराम लोकांना मतदान करते. अशा जनतेला मोठ्या शक्ती प्रदर्शनाचा त्रास होतो. ही अंधश्रद्धा मानली तरी चालेल. एक्सवरच शंतनू गौतम म्हणतात, अजिबात नाही, काहीही संबंध नाही. तशी गर्दी तर कुठेही असते, पण ही गर्दी प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये दिसून आली पाहिजे, हे महत्त्वाचं. यूट्यूबवर आकाश भोसले म्हणतात, 500 रुपये देऊन आणलेले लोक असतात हे, आणि हे सगळ्या पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज भरताना दिसतात. यूट्यूबवर महेंद्र शिंदे म्हणतात, गर्दीमुळे निवडून आले असते तर राजसाहेब ठाकरे मुख्यमंत्री असते. नेते 500 रुपये देऊन गर्दी जमवतात. फेसबुकवर अनंत बोरसे म्हणतात, जनतेला वेठीस धरून शक्ती प्रदर्शन म्हणजे केवळ पैशाचा माज दाखवणं आहे. जनतेला हे मुळीच रुचत नाही. फेसबुकवर सुभाष हांडे म्हणतात, सुशिक्षित जनता बरोबर अभ्यास करून मतदान करते. इंस्टाग्रामवर राहुल शेळके म्हणतात, नाही होत, लोक तेवढ्यापुरते चिडचिड करतात आणि नंतर विसरून जातात. आणि मंडळी, याच मुद्द्यावर आम्ही पोलही घेतला होता. त्यालाही यूट्यूबवर आणि अन्य सोशल माध्यमांवर प्रचंड प्रतिसाद मिळाला. आजच्या पोलचा कौल काय आहे तो पाहूया. पोल सेंटर. आमचा दुसरा प्रश्न होता, जनजीवन विस्कळीत करत मोठ्या शक्ती प्रदर्शनात विधानसभा निवडणुकीचे अर्ज दाखल केल्याचा निकालावर परिणाम होतो का? यूट्यूबवर मतं आली 80,000 आणि होय म्हणजे परिणाम होतो असं उत्तर दिले 67% प्रेक्षकांनी. 33% म्हणतात नाही. एक्सवर आपण कौल पाहतोय. 43% म्हणतात प्रेक्षक होय आणि 57% प्रेक्षक म्हणतात नाही. इंस्टाग्रामवर काय कौल येतोय तो आपण पाहतोय. इंस्टाग्रामवर 72% प्रेक्षक म्हणतायत होय आणि 28% प्रेक्षक म्हणतायत नाही. फेसबुकवरचा कौल आपण पाहतोय. 38% प्रेक्षक म्हणतायत होय आणि 62% प्रेक्षक म्हणतायत नाही. देशभरात कोणत्याही निवडणुकीसाठी अर्ज भरताना किंवा प्रचाराचा भाग म्हणून रोड शो करताना त्यावेळी सर्वसामान्य जनतेची प्रचंड गैरसोय होते, यात वाद नाही. पण जनतेचा रोष ओढावून घेण्याची भीती नेत्यांना का वाटत नसेल याचं उत्तर हे कदाचित मतदारांच्याच मानसिकतेत दडलंय. भारतातल्या अधिकाधिक नागरिकांच्या लेखी नियम ही साफ दुर्लक्ष करण्याची बाब आहे. देशातील कुठल्याही चौकात 2 मिनिटं उभं राहिलात ना मंडळी, तर त्या 120 सेकंदात किमान 100 नियम मोडले जात असल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल.
पण नियम हे आपल्या सुरक्षेसाठी बनवलेले असतात, यावर विश्वास ठेवायचा सोडून नियम हे मोडण्यासाठीच असतात, अशा भ्रमात आपल्यातले अनेक जण जगत असतात. म्हणूनच अनेकदा शॉपिंगला जाताना आपल्या गाड्या नो पार्किंगमध्ये उभ्या करून लोक निघून जातात. मेट्रोच्या गारेगार एसी प्रवासात कुणीतर मोठमोठ्यानं रील्स ऐकत बसलेला असतो. रेल्वे तिकिटाला रांग असेल तर त्यात घुसण्याचा प्रयत्न करणारा कुणीही दिसला नाही तरच नवल. आपण स्वतःच वेळोवेळी इतके नियम मोडत असल्यामुळे दुसरे जेव्हा तसंच वागतात त्यावेळी भारतीय माणूस हा तक्रार करताना दिसत नाही. सिग्नल मोडणं, चुकीच्या दिशेनं वाहन चालवणं, वेगाचे नियम न पाळणं याचं आपल्याला काहीच वाटत नाही. पण त्याचाच दुष्परिणाम म्हणजे 2023 या वर्षात देशभरातल्या रस्ते अपघातात 1,74,000 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. त्यापैकी 44% मृत्यू हे हेल्मेटचा वापर न करणाऱ्या दुचाकीस्वारांचे होते. यावरून पुन्हा नियमांविषयीची उदासीनता आपल्या समोर येते. सरते शेवटी सगळा दोष हा नेत्यांनाही देऊन चालणार नाही, कारण नेतेही हे आपल्यामधूनच समाजातूनच पुढे आलेले असतात. हे अधिक अधोरेखित करण्यासाठी एकच उदाहरण पुरेसे आहे. अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन या 2013 साली लंडन दौऱ्यावर गेल्या होत्या. त्या दौऱ्यात हिलरी क्लिंटन या एका व्यक्तीला भेटण्यासाठी गेल्या असताना त्यांना 80 पाऊंडचा दंड ठोठावण्यात आला, कारण त्यांची कार ही नो पार्किंगमध्ये उभी होती. आणि या बातमीतून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे कठोर नियमांमुळं माणसं आणि त्यांची मानसिकता घडते. मग तीच माणसं पुढे जाऊन राष्ट्रही घडवतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.